मेष रास ही राशीचक्रातील पहिली रास आहे आणि या राशीचा स्वामी हा मंगळ आहे। ही राशी नववर्षाच्या प्रेरक शक्तीला प्रवृत्त करून आपल्या कृतीला आणि व्यक्तिमत्वाला गतिवान बनवते। ही अदम्य साहस, शौर्य आणि शक्ती याचे प्रतीक बनून बलिदान आणि शक्तीची सृष्टी निर्माण करून माणसाला निर्भयतेच्या दिशेने घेऊन जाते। निराशा, वैफल्य, पराभव आणि अभावापासून जाऊन मध्याह्नीच्या सूर्याप्रमाणे तेजाने अंगाई घेते। हिचा रक्तवर्ण आहे आणि ही पूर्व दिशेची स्वामिनी असून अग्नितत्ववाली आहे। ही रात्री बलवान असून जातीने क्षत्रिय आहे। रजोगुणी असून विषम असल्यामुळे स्वभावाने क्रूर, चंचल आणि अखंड आहे। तर ही पाहिली आपण एक थोडक्यातच माहिती मेष राशीबद्दल। आता आपण हा येणारा जानेवारी महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे ते आपण आता बघूयात। हा महिना आपल्या राशीला चांगले परिणाम देणारा असा जाणार आहे। या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कार्यातून प्रकारातून लाभच मिळण्याची शक्यता आहे। आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना आपण थोडेसे निश्चिंत राहाल। आपल्याला ह्या महिन्यामध्ये विशेष करून परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल, जी तुमच्यासाठी उत्तम फळ देणारी, लाभ देणारी अशी ठरणार आहे। या महिन्यामध्ये तुम्ही कोणतेही कार्य असो एकदम सतर्क राहावे लागणार आहे, कारण कधीही कोणतेही कसेही संकट येऊन आपल्या समोर उभे राहण्याची दाट शक्यता आहे। आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रांमधून माध्यमातून सुवर्ण संधी मिळतील, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करूनच मग तो निर्णय तुम्ही घ्यावा आणि या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा तुम्ही विचार करावा। आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांची विशेष करून म्हणजे आपल्या आईची जास्त काळजी घ्या, कारण अचानकपणे त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे। आपण आपल्या मुलांबाबत थोडेसे चिंतित राहाल, त्यांच्या बाबत थोडेसे संवेदनशील पण असाल। त्यांची भविष्याची चिंता आपल्याला सतावत राहील। आपल्या जोडीदारासोबत आपले संबंध प्रेमाने आणि विश्वासाने परिपूर्ण असे राहील आणि त्यामुळे आपल्याला यातून काहीतरी नवीनच अनुभवायला पण मिळेल, जे तुमच्या दोघांना खूपच आनंद देणारे असे असेल। महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच शारीरिक बाबतीमध्ये काही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे। विशेष करून गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो आणि महिन्याच्या अंती डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्वतःची अगोदरच पासून थोडीशी तुम्ही काळजी घ्या। आपल्या परिवारामध्ये शांतिपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। एकमेकांबद्दल विश्वास असेल, समजदारीने एकमेकांशी तुम्ही वागाल। जर समजा कोर्टात तुमची एखादी केस चालू आहे प्रॉपर्टी संदर्भात, पण त्यातही आपल्याला सफलताच मिळेल। निकाल आपल्या बाजूनेच लागण्याची शक्यता आहे। हा महिना आपल्या प्रेमजीवनासाठी खूपच चांगले फळ देणारा असा जाणार आहे। आपल्याच आवडत्या व्यक्तीबरोबर विवाह जुळण्याची शक्यता आहे। आपल्या पसंतीला प्राधान्य दिले जाईल आणि त्यामुळे जर असेल आपल्या मनात कोणी तर अजिबातच वेळ वाया घालवू नका आणि आपल्या कुटुंबाला सांगा, म्हणजे ते आपले लग्न करण्यासाठी प्रयत्न करतील आणि अगदी सगळं तुमच्या मनाप्रमाणे पण घडेल। आपले वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूपच आनंदी आणि प्रेमाने भरलेले, सोबतच विश्वासाने परिपूर्ण असलेले असे असेल, तरी या क्षणाचा आपण आनंद घ्यावा, लाभ घ्यावा। सोबतच आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा आपल्या काही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला आर्थिक हानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। घरामध्ये अनपेक्षित रीतीने काही खर्चही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या आर्थिक बाबीत आपल्याला सांभाळता येणार नाही आणि खर्च भरून निघण्यासाठीही आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतील। कुठेतरी आपल्याला कर्जही घ्यावे लागण्याची शक्यता आहे। आपल्या सुख आणि सुविधांमध्ये ह्या महिन्यात पाहिजे तशी पूर्ती होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे। आपल्या शारीरिक व्याधींसाठी आपल्याला खर्चही करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःला आधी जपा। अचानकपणे वडिलोपार्जित संपत्तीतून आपल्याला भरपूर प्रमाणात लाभच मिळेल आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या अधिक झालेल्या खर्चाची बरोबरी करण्यासाठी किंवा ती कमी भरून काढण्यासाठी तुम्ही कराल। महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबीत थोडा त्रास देतील, परंतु महिन्याच्या मध्यापासून ते सर्व त्रास कमी होतील आणि आर्थिक लाभही भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतील। ह्या महिन्यात आपण आध्यात्मिक यात्रा कराल, त्यातून आपल्याला मनशांती लाभेल आणि स्थैर्यताही मिळेल। आपण ह्या महिन्यामध्ये जेवढे पैसे कमवाल तेवढी संतुष्टी आपल्याला मिळणार नाही, कारण अपेक्षेप्रमाणे धनलाभ न झाल्यामुळे आपण थोडेसे चिंतित राहाल।
व्यावसायिक वर्गाला आपल्या व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करायची असेल तर अवश्य करा, परंतु लाभाची जास्त अपेक्षा तुम्ही ठेवू नका. जे मिळेल त्याच्यातच समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, एवढ्या महिन्यापुरता तरी. सोबतच एखादी नवीन डील करण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर नक्कीच करा. आपल्याला भरपूर प्रमाणात प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. एखादा नवीन व्यवसाय करणार असाल तर थोडे थांबा. आधीच्या व्यवसायातून जेवढे मिळत आहे ते पूर्ण आहे का ते आधी तुम्ही पडताळून बघा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी सतर्क राहावे लागण्याची शक्यता आहे, कारण आपल्याला केलेल्या कामाच्या मोबदल्यात पाहिजे तसे समाधानकारक परिणाम मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्या कारणाने आपण असलेली नोकरी सोडण्याची पण शक्यता आहे आणि करत असलेल्या नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मग हा बदल सकारात्मक असो वा नकारात्मक असो, आपल्याला याचा सामना तर करावाच लागणार आहे. तरुण वर्गाला जर नवीन एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करणार असाल तर आता तरी थोडेसे थांबावे. हा महिना पाहिजे तसे फळ देणारा नाही, त्यामुळे प्लॅन तुम्ही आखून ठेवा. फक्त कार्य करण्यासाठी थोडीशी वाट बघा. आपण जर नवीन पार्टनरशिपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असाल तर लगेचच कोणत्याच प्रकारच्या डीलमध्ये प्रवेश करू नका. आधी प्रत्येक गोष्टींचा आढावा घ्या आणि नंतरच काय तो विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या. महिला वर्गाला जर कोठे प्रवासाला जाण्याचे तुम्ही विचारात असाल तर नक्कीच जा, परंतु प्रवास सावधानी बाळगूनच करा, कारण काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा सांभाळूनच राहा. ह्या महिन्यामध्ये आपल्याला थोडेसे डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचे तुम्ही अतिताण घेऊ नका. आपल्याला उगाचच एखाद्या गोष्टीची भीती वाटू शकेल आणि ती भीती आपल्या मनामध्ये वासही करेल. त्यामुळे आपण सतत कोणत्या तरी चिंतेत मग्न राहाल आणि त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची पण शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला हा काळ चांगलाच जाईल. जे काही त्यांनी ठरविलेले होते अगदी तसेच सर्व घडण्याची शक्यता आहे. तुमचं मनही पूर्ण एकाग्र राहील आणि मनाप्रमाणे तुम्ही विषय मिळाल्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये खूपच प्रसन्न असाल. सोबतच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. त्याचा त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये लाभच घ्यावा आणि आपले ध्येय गाठण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला उत्तम आरोग्य असेल, स्वास्थ्य अगदी मस्त राहील. मानसिक शांती कशी लाभेल याचा विचार करा आणि जमलंच तर अध्यात्माचा आधार घेण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमचे सर्व प्रश्न सुटतील. परंतु आपलं नेहमीचं जे आहार आहे, व्यायाम आहे, जे काही आपलं नेहमीचं जे नित्यकर्म आहे ते तुम्ही आधी करा आणि मगच कोणतेही कार्य करा. त्यामुळे आपले स्वास्थ्यही ठीक राहील आणि तुम्हीही आनंदी राहाल. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.